भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मानव धर्माच्या सेवक सेविकांनी सेवकात आणि कुटुंबात सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करणे का गरजेचे आहे। बघा, आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खूप कष्टाने एका भगवंताची प्राप्ती केली आणि एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर बाबांनी मानव धर्माची स्थापना करून परमात्मा एक मार्गाची रूपरेषा निर्माण केली। एका भगवंतांनी बाबांना या मार्गाची भाषा, बोलण्याची पद्धत तत्वशब्द नियमाद्वारे समजावून दिली व निष्काम कार्य करण्याची जबाबदारी सोपविली। त्याप्रमाणे बाबांनी स्वतःची जबाबदारी समजून परमेश्वरी कृपेला नेहमी प्रसन्न ठेवण्याच्या उद्देशाने बाबांनी या मार्गातील सेवकांना तत्वशब्द नियमाने आचरण करण्याचे शुद्ध मार्गदर्शन केले व या मार्गातील दुःखी कष्टी सेवकांना समाधान मिळवून दिला आणि त्यामुळेच बाबांना त्यांच्या जीवनात भगवंताने सुख समाधान दिला व बाबांना नेहमी त्यांच्या कार्यात साथ दिली। म्हणून बाबांनी मार्गातील सेवकांना सेवकात आणि कुटुंबात सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करावे असा उपदेश दिला। तर आपण सेवक सेविकांनी बाबाच्या या आदेशाचे पालन आपल्या जीवनात करणे खूप गरजेचे आहे। तर बघा, महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या 45 वर्षाच्या काळात असे निर्देशनात आले होते की सेवक खोटे बोलतात। बाबांनी आपल्या जीवनात कोणत्याही सेवकाशी कधीही खोटे व्यवहार केले नाहीत। म्हणून बाबांनी या मार्गातील दैवी शक्तीला आजही टिकवून ठेवले आहे। जर बाबांनी खोटे व्यवहार केले असते तर ही दैवी शक्ती बाबांना साथ देऊ शकली नसती। म्हणून आपण सेवकांनी कधीही खोटे व्यवहार करू नये, कुणाशीही खोटे बोलून त्यांची फसवणूक करू नये, नेहमी सत्याचा व्यवहार करावे। सेवकांशी तसेच कुटुंबातील सदस्याशी सत्य बोलावे, कारण सत्य ही परमेश्वर है व परमेश्वर ही अंतिम सत्य है याची जाणीव आपण सेवकांना नेहमी असावी। आपल्याला बाबांनी प्रत्येक जीवित आत्म्यात परमेश्वराची ओळख करून दिलेली आहे। म्हणून जेव्हा आपण सेवकांशी किंवा कुटुंबातील सदस्याशी खोटे बोलतो म्हणजेच आपण भगवंताशी खोटे बोलतो। त्याचा अर्थ असा निघतो की आपण जेव्हा खोटे व्यवहार करतो तेव्हा भगवंत आपल्याला कधीही साथ देत नाही आणि आपल्यावर दुःख निर्माण होतात। म्हणून आपण सेवकांनी नेहमी सत्य बोलावे, सत्याचा व्यवहार करावे, कारण सत्य जरी कटू असले तरी ते भगवंताला प्रिय असते। ह्याचप्रमाणे बाबांनी सेवकांना मर्यादा पाळायला सांगितली आहे। मर्यादामध्ये भगवंत असते। बाबांनी आपल्या जीवनात एकच भगवंताला मानण्याची मर्यादा पाळली आणि हीच खरी मर्यादा आहे। म्हणून सेवकांना सुद्धा आपल्या जीवनात मर्यादा पाळायची आहे। सेवकात कुटुंबात बोलण्याची, वागण्याची मर्यादा पाळणे खूप गरजेचे आहे। लहानांनी मोठ्याची मर्यादा पाळणे आवश्यक आहे। कोणत्याही सेवकाशी किंवा सेवकांबद्दल मर्यादा सोडून बोलू नये, कुणाशी वाईट शब्दात निंदा करू नये। आपले कर्म करताना मर्यादा पाळूनच करावे। आपण जर सेवकांशी किंवा कुटुंबातील सदस्याशी वाईट शब्दात बोललो किंवा त्यांची निंदा केली तर आपल्याकडून मर्यादाचे भंग होते। जो सेवक किंवा सेविका मर्यादा सोडून वागतात त्यांच्यावरती दुःख निर्माण होतात व भगवंत अशा सेवकांना कधीही साथ देत नाही। आपण सेवकांनी नेहमी लक्षात ठेवावे की मर्यादा म्हणजेच स्वयं भगवंत आहेत। आपण जेव्हा मर्यादेचे पालन करतो तेव्हा स्वतः भगवंताला मानत असतो। त्याचप्रमाणे सेवकांनी सेवकाशी व कुटुंबातील सदस्याची प्रेमाने बोलावे। आपल्याला माहिती आहे, प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे। ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय, याप्रमाणे आपण प्रेमाने बोलून आपण अख्खं जग जिंकू शकतो। जे कार्य रागाहून घाबरवून आपण करू शकत नाही ते कार्य फक्त प्रेमाने बोलल्या गेलेल्या 2 शब्दांनी संपन्न होतो। म्हणून आपण सेवकांनी सेवकाशी व कुटुंबातील व्यक्तीशी
प्रेमाने बोलावे। आपल्या मुखातून कोणालाही वाईट वाटेल असे शब्द काढू नयेत, कारण वाईट शब्द काढल्यास त्याचे वाईटच परिणाम दिसून येतात। कारण आपल्या मार्गातील दैवी शक्ती ही शब्दावर उभी आहे आणि म्हणून शब्द ही भगवान है असे म्हटले जाते। आपण जे शब्द बोलतो त्या शब्दावर भगवंत उभा राहतो व ते शब्द खरे करतो। म्हणून आपण सेवकांनी शब्द हे सांभाळून बोलावे। कुणावरही रागावून बोलू नये किंवा वाईट शब्दात बोलू नये, तर प्रत्येकाशी चांगल्या शब्दात व प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करावे। अशा प्रकारे प्रत्येक सेवक सेविकांनी सेवकात व कुटुंबात सत्य, मर्यादा, प्रेम या 3 भगवंत गुणाच्या शब्दाने आचरण करण्याचे प्रयत्न करावे। कारण जेव्हा आपण या भगवत गुणाच्या शब्दाने आपले आचरण करतो तेव्हा आपल्या आत्म्यातील ती चैतन्यमय दैवी शक्ती जागृत होऊन आपल्यात सुद्धा भगवंताचे गुण निर्माण होतात व आपल्यातील राग, लोभ, मोह, अहंकार या अवगुणाचा नाश होऊ लागतो व आपल्या मनात दया, क्षमा, शांती हे गुण निर्माण होतात व आपल्याकडून मानवतेची वागणूक व्हायला लागते व आपण खऱ्या अर्थाने मानव धर्माचे सेवक बनतो। म्हणून आपण सेवकांनी सेवकात व कुटुंबात सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करणे खूप गरजेचे आहे। नमस्कार जी।